नमस्कार मंडळी. भारतात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा प्रतीक मानला जातो. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा संबंध केवळ नवीन वर्षाच्या स्वागतापुरता नाही, तर त्यामागे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक गोष्टी दडलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचा खरा इतिहास आणि त्यामागील गूढ कथा. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याचे मानले जाते, म्हणून हा दिवस हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो. परंतु या सणाच्या मूळ कारणांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्याचा हा विजय दिन मानला जातो. इतिहासकार सांगतात की शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशहाच्या जुलमी राजवटीचा नायनाट करून हिंदवी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली आणि हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा मराठा सैनिक युद्ध जिंकून परत येत तेव्हा त्यांच्या विजयाच्या आनंदात त्यांनी गावात गुढी उभारली. यामुळे गुढी उभारण्याची प्रथा ही विजयाचे प्रतीक म्हणून सुरू झाली. आजही महाराष्ट्रातील प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते आणि तिची पूजा केली जाते. तर गुढी म्हणजे काय? गुढी हा विजय, समृद्धी आणि मंगल कार्यातील शुभतेचे प्रतीक मानले जाते. गुढी उभारण्याची प्रथा विशेषतः महाराष्ट्रात प्रचलित आहे, पण भारतातील इतर भागामध्येही याचे वेगवेगळे स्वरूपात पालन केले जाते. गुढी उभारण्यासाठी एका उंच बांबूला रेशमी वस्त्र गुंडाळले जाते. हा वस्त्र प्रामुख्याने पिवळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचा असतो, जे समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. या वस्त्रावर साखरगाठी, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ आणि चांदी किंवा तांब्याचे भांडे म्हणजेच कलश ठेवले जाते. काही ठिकाणी गुढीवर हळद कुंकू लावले जाते आणि पूजा केली जाते. गुढी उभारण्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक कारणे खालीलप्रमाणे आहेत. त्यातला पहिला आहे विजयाचे प्रतीक. मराठा इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या विजयाच्या आनंदात महाराजांनी गुढी उभारली, म्हणूनच गुढी ही विजयाचे प्रतीक मानले जाते. दुसरा आहे पावित्र्य आणि शुभतेचे प्रतीक. गुढी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारली जाते, कारण ती घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते. नंबर 3, सृष्टी निर्माण दिन. हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून गुढी उभारून ब्रह्मदेवाला वंदन केले जाते. नंबर 4, श्रीरामाचा अयोध्येत विजय प्रवेश. असे मानले जाते की रामायणानुसार प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत विजयाने प्रवेश केला. तो दिवस गुढीपाडव्याचा होता, त्यामुळे गुढी ही श्रीरामाच्या विजयाचेही प्रतीक आहे. नंबर 5, नैसर्गिक ऊर्जा आणि संरक्षण. गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच कडुलिंबाच्या पानामुळे हवा शुद्ध राहते आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग पाहूया गुढीपाडव्याच्या पौराणिक कथा. ब्रह्मदेव आणि सृष्टीची निर्मिती. हिंदू धर्मशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. या संदर्भात अनेक पुराण कथांमध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत, पण मुख्यतः ब्रह्मपुराण, विष्णू पुराण आणि भागवत पुराणमध्ये ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीविषयी विस्तृत वर्णन आढळते. सृष्टी निर्मितीची प्रक्रिया. ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती प्रक्रिया 4 प्रमुख टप्प्यात विभागली जाते. त्यातील पहिला आहे प्रथम सृष्टी. या टप्प्यात ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीसाठी
मूलभूत तत्वे तयार केली. यात पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश यांचा समावेश होतो. या पंचमहाभूतांपासूनच पुढील सृष्टी निर्माण होणार होती. नंबर 2, द्वितीय सृष्टी म्हणजेच अहंकार निर्मिती. या टप्प्यात ब्रह्मदेवाने अहंकार निर्माण केला, जो सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये विभागला जातो. सत्व गुणाने देव, ऋषी आणि सत्पुरुषांची निर्मिती झाली. रजगुणाने मानव आणि दानव यांची निर्मिती झाली. तमोगुणाने राक्षस, दैत्य आणि पिशाच यांची निर्मिती झाली. नंबर 3, तृतीय सृष्टी म्हणजेच देव आणि प्राणी मात्र निर्मिती. ब्रह्मदेवाने विविध प्रकारच्या जीवसृष्टीची निर्मिती केली. त्यात देवता, गंधर्व, यक्ष, नाग, पशुपक्षी, वृक्ष, जलचर आणि कीटक यांचा समावेश होतो. नंबर 4 आहे चतुर्थ सृष्टी म्हणजेच मानव निर्मिती. शेवटी ब्रह्मदेवाने मानवाची निर्मिती केली. प्रथम त्यांनी मनु आणि शतरूपा यांना निर्माण केले. त्यांच्यापासूनच संपूर्ण मानवजात उदयास आली. आता ब्रह्मदेवाची पूजा आणि त्यांचे महत्त्व पाहूया. ब्रह्मदेवाची पूजा करण्याची प्रथा फार कमी ठिकाणी आढळते, कारण त्यांच्या सृष्टी निर्मितीच्या कार्यानंतर पुढील काळात विष्णू आणि महादेव हे अधिक पूजनीय देव बनले. तथापि पुष्कर म्हणजेच राजस्थान येथील ब्रह्मदेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे, जे जगातील एकमेव प्रमुख ब्रह्म मंदिर मानले जाते. दुसरी कथा आहे प्रभू रामचंद्राचा अयोध्येत विजय प्रवेश. रामायणानुसार प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून आणि सीतेला घेऊन अयोध्येत प्रवेश केला. तो दिवस गुढीपाडव्याचा होता. 14 वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाच्या युद्धातील विजयानंतर अयोध्येत परतल्यावर अयोध्येतील जनतेने आनंदोत्सव साजरा केला. अयोध्येत रामराज्याची स्थापना. श्रीरामाच्या परत येण्याने अयोध्येत चैतन्य निर्माण झाले. प्रजाजनांनी घरोघरी दीपोत्सव केला, फुलांनी शहर सजवले आणि प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी सुवर्ण तोरणे उभारले. लोकांनी आनंदाने गुढी उभारली आणि जयघोष केला. आता तिसरी कथा आहे शिवाजी महाराजांचा विजय दिन. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मुघल आणि आदिलशाही विरुद्ध अनेक युद्धे लढली. त्यांनी प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी पराक्रम गाजवला आणि अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिंदवी स्वराज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांचा विजय दिन हा मराठा साम्राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी त्यांनी स्वतःच्या परिश्रमाने आणि धैर्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या विजयाच्या आनंदात मराठ्यांनी गुढी उभारण्याची प्रथा सुरू केली, जी आजही महाराष्ट्रात टिकून आहे. शिवाजी महाराजांनी लोकांना आत्मनिर्भरता, पराक्रम आणि राष्ट्राभिमान शिकवला आणि त्यांचा हा विजय दिन आजही प्रेरणादायक ठरतो. गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा सण नसून तो विजयाचा आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत मराठ्यांच्या स्वाभिमानाचा पुन्हा जागर केला, ज्यामुळे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करणे आपल्या परंपरेचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगण्याचे प्रतीक आहे. मित्रांनो, तुम्हालाही कोणत्या कथा माहीत असतील तर त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.